नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अगदी 5 मिनिटात बनणारी तोंडली म्हणजेच कुंदरू फ्राय. तर यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. साहित्याच्या यादीत दाखवल्याप्रमाणे आपण इथे 1 पाव कुंदरू घेतला, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 3 ते 4, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. त्यानंतर त्यात जिरे टाकायचं आहे. जिऱ्यांना छान तडतडू द्यायचं आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून ठेवलेला लसूण टाकायचा. लसूण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण परतला गेला त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे. तिला पण छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे 1/4 टीस्पून हळद टाकायची आहे. तसेच हाफ टीस्पून तिखट टाकायचं आणि याला छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे चिरून ठेवलेले कुंदरू टाकायचे. यांना छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून एका वाफेवर याला शिजवून घ्यायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकून पुन्हा एक वाफ येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं. हे कुंदरू फ्राय साधारणतः 3 ते 4 मिनिटात शिजून जातं. कुंदरू छान शिजले की यावर कोथिंबीर पेरून याला आपल्याला सर्व करायचं. घाई गडबडीच्या वेळी हे कुंदरू फ्राय अगदी 5 मिनिटात तयार होतात. तर तुम्ही पण हे भन्नाट असे कुंदरू फ्राय तयार करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, अंधार कितीही गडद असला एक छोटासा दिवा प्रकाश देऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.